This is second part of the lesson, that name is An Encounter of a Special Kind. Let's start this topic. Keeping the dog at bay with the sticks. I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. See here, तो जो लेखक आहे त्याने काय केलं, बाजूला केलेलं आहे त्या कुत्र्यांना. म्हणजे कुत्री खूप उत्सुक झाली होती ना ती की पिल्लं ते रूफवरून खाली पडेल आणि आपल्याला मेजवानी मिळेल वगैरे. त्या कुत्र्यांना या लेखकाने स्टिकने बाजूला केलं आणि ते जसं रूफवरून खाली पडलं माकडाचं पिल्लू, त्याच क्षणाला लेखकाने त्याच्या टेलला धरलं. टेल मीन्स त्याचं शेपूट, त्याच्या शेपूटला धरलं, असं पडता पडता त्याला धरलं. आणि ते दिसायला कसं दिसत होतं, एकदम इनर्ट मीन्स लाईफलेस, ज्याच्यामध्ये कसलंच मोशन नाहीच, म्हणजे कसली हालचाल वगैरे काही नाही, असं ते दिसत होतं. आणि लाईफलेस असं ते जाणवत होतं. आणि ते काय होतं, एक मेल बेबी होतं. By this time my parents and sisters had come out to the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. बघा, हा जो आवाज होता, जे काही चाललं होतं त्याचा खूप मोठमोठ्याने आवाज येत होता. आणि ह्या मोठमोठ्या आवाजामुळे कोण कोण जमा झाले बघा तिथं. पॅरेंट्स जमा झाले, सिस्टर पण आली आणि जे आजूबाजूचे लोक होते ते सुद्धा, नेबर्स, ते सुद्धा त्या आवाजानं तिथं झाले. आणि गॅदर्ड म्हणजे एकत्र येणे, जमा होणे. आणि थोड्याशा अंतरावर ते सगळेजण जमा होऊन पाहत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His baby was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing. Even tough, his breathing were shallow. See, काय सांगतायत ते लेखक की त्या बेबीला त्याने वाचवलं रूफवरून पडताना. आणि या पॅरेग्राफमध्ये काय आहे की त्याला घेऊन ते बॅकयार्डमध्ये गेले, म्हणजे मागच्या अंगणामध्ये गेले. तिथं त्यांचा जो पोल्ट्री कूप होता तिथे त्यांनी त्याला ठेवलेलं आहे. आणि उझिंग, खूप ते रक्तबंबाळ झालं होतं, कारण तो मोठा माकड, मेन माकड होता, त्याने त्याला बाईट केलं होतं ना भरपूर. आणि ते बाईटचे स्क्रॅचेस किंवा त्याचे जे वुंड्स आहेत, जखमा आहेत, त्या खूप डीप होत्या. मग लेखकाच्या वडिलांनी काय केलं की फर्स्ट एड किट घेतला, त्या जखमा सगळ्या क्लीन केल्या, स्वच्छ केल्या, त्याचं ब्लिडिंग थांबलं. आणि मग लेखक काय बघत होता की त्याचं जे ब्रीदिंग आहे, त्या छोट्याशा पिल्लाचं जे ब्रीदिंग आहे ते एकदम स्लो झालं होतं. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts he sat up. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after experiencing trauma. Trauma means great distress. I offered him a
peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या पॅराग्राफमध्ये, तो जो लहान बेबी आहे तो थोड्या वेळाने म्हणजे तो जखमी होता, खूप घाबरलं होतं, ते बेबी छोटंसं होतं. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ते हळूहळू थोडं ते हलायला लागलं, उठून बसलं आणि विंडमध्ये वाऱ्यामध्ये जसं पान हलतं ना तसं ते छोटं बेबी आहे ते थरथरत होतं. आणि त्याचे जे आयज होते काय सांगितले होते, एकदम पाण्याने भरून आले होते. आणि जसं ह्युमन बेबी कसं रडणार ज्या अवस्थेत असतं तसं ते बेबी त्या सिच्युएशनमध्ये होतं. आणि मग लेखकाने काय केलेलं आहे की पिल्ड बनानाचे केळ्याची साल काढून त्याला खायला दिलं आणि तसंच त्याने थरथरत्या हाताने ते बनाने घेतलेलं आहे आणि थरथरत्या हाताने तो बनान्याचे बाईट घेत आहे. Now next paragraph, my attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly I had an unaccompanied feeling of looking up, feeling of being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. बघा सिच्युएशन काय होती, तर लेखक आहे त्या माकडाला केळ दिलेला आहे खायला आणि असं हा प्रकार चालू असताना सडनली त्याच्या एक प्रकार लक्षात आला की अनकॅनी म्हणजे विचित्र प्रकार, एक विचित्र प्रकार त्याच्या लक्षात आला की कोणीतरी आपल्याकडे वॉच ठेवून आहे, कोणीतरी आपल्याकडे बघतंय. कोण काय चालू होतं बघा, कोण बघत होतं की त्या किचनच्या रूफवर त्या छोट्या बेबी लंगूरची मदर तिथे बसली होती आणि एकदम शांत बसली होती. हे जे काही सगळं चालू होतं ना की लेखकाचे वडील आहेत ते बेबी लंगूरचे जखमा सगळ्या स्वच्छ करतायत, त्याचं ब्लिडिंग थांबवलेत, त्याला धीर दिलेला आहे इथे आणि लेखकाने त्याला केळ खायला दिलेलं, हे सगळं ती एकदम शांतपणे बघतीये आणि आता तिला ओके झालेलं आहे की हे जे लोक आहेत ते बेबीला काहीही हार्म करत नाही आहेत. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. बघा ह्या दरम्यान काय झालं, त्या बेबीने त्याच्या मदरकडे बघितलं आणि साहजिकच आहे लहान बाळ कधीही आपल्या मम्मीला बघितलं की ते हलकंसं रडतंच. मग हे सुद्धा लिटल लंगूर आहे, तो सुद्धा आपल्या मम्मीकडे बघून रडायला लागला. आणि लेखक काय झाला, हलकासा बाजूला झाला तिथून की जेणेकरून ती मदर आहे ती आतमध्ये येईल, त्याच्या बेबीकडे येईल. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosoms. The baby found great solace in her caring arms. बघा ते जे माकड मदर आहे ती त्या छोट्या बेबीजवळ आलेली आहे, तिने आपल्या त्या छोट्याशा बेबी लंगूरला जवळ घेतलेला आहे, अगदी छातीशी कवटाळलेला आहे आणि
बेबी लंगूर पण आता कम्फर्ट झालेला आहे. सोलॅक मीन्स कम्फर्ट झालेला आहे. इन हर आर्म्स, तिच्या जवळ. कोणताही बेबी आहे, लहान बेबी, तो आपल्या मम्माजवळ. लहान बेबी काय, लहान माणसं काय, छोटी बाळं काय आणि मोठी माणसं काय, मदरच्या जवळ असतात त्यावेळी ते खूप कम्फर्टेबल हे असतातच. देन नेक्स्ट, द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. आणि हे जे सिच्युएशन आहे हे बघा, हे मदर बेबी आणि हे बेबी आहे. हे मदर आहे, हे बेबी आहे. हे असं हे मदर मंकीने ह्या छोट्या बेबीला असं जवळ घेतलेलं आहे आपल्या, आणि ती अशी बसलेली आहे. थोडा वेळ अशी बसलेली आहे. काय करते ती? पॉन्डरिंग मीन्स काहीसा विचार करते आहे. विचार करते आहे ती, अशा सिच्युएशनमध्ये बसलेली आहे. आता तिच्याकडे ऑप्शन्स आहेत की अशा ठिकाणी जायचं, म्हणजे त्या ग्रुपमध्ये पुन्हा जायचं, पुन्हा ग्रुपमध्ये गेलं की पुन्हा तिच्या बेबीला ते हानी पोचवणार, की दुसरीकडे जायचं सेफ्टीसाठी. मग आता पुढे बघूया. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगॉट दॅट लुक इन हर आईज, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. बघा, ती जी मदर आहे, मदर मंकी आहे, ती बघते की आता काय करायचं, कारण ग्रुपमध्ये गेलं तर पुन्हा बेबीला हानीच पोचणार आहे. मग ती थोडा वेळ विचार करते, काही सेकंड्स, आणि त्यानंतर ती त्या लेखकाकडे बघते. आणि ती अशा नजरेनं बघते की लेखकसुद्धा ती नजर अजूनही तो विसरू शकत नाही. आता साहजिकच आहे, लेखक त्यावेळेला लहान मुलगा होता, आणि आता जो ही लिहितोय तो काही लहान मुलगा लिहित नाही. आता लेखक मोठा झालेला आहे आणि त्याच्या आठवणी तो लिहितोय. हा धडा त्याच्या आठवणीतला आहे. म्हणजेच काय, अजूनपर्यंत, म्हणजे तो मुलगा लहान असतानापासून आता मोठा झाल्यानंतर हे लिहित असताना सुद्धा तो ती नजर अजूनही विसरू शकत नाही. की ती नजर कशी होती, त्या लेखकाला ग्रॅटिट्यूड करणारी होती, कृतज्ञ व्यक्त करणारी होती. की थँक्स, एका क्षणासाठी ते इमोशन्स, ती नजर सांगत होती की थँक्स, तुम्ही माझ्या बाळाला वाचवलेले आहे. आणि सहज म्हणजे असं वाटत होतं की देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर. एक युनिव्हर्सल मदर जशी असते त्या प्रकारे हे एक उदाहरण तिथं देण्यात आलेलं आहे. एव्हरी मदर थिंक अबाउट अवर चाइल्ड फर्स्ट, देन अदर्स. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. बघा, आता तिने निर्णय घेतलेला आहे. ह्याच्या आधीच्या पॅराग्राफमध्ये काय करत होती ती? काही क्षणाचा विचार करत होती. काही क्षणाचा इकडे ती एक शांत बसून काही क्षणाचा विचार करत होती. आणि तिसऱ्या का चौथ्या पॅराग्राफमध्ये तिने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतरच्या
पॅराग्राफमध्ये तिने निर्णय घेतलेला आहे की तिला काय करायचं आहे. बघा तिने काय केलेलं आहे, आपल्या छातीशी बिलगून घेतलेल्या त्या बाळाला तिने घट्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर ती किचन रूफच्या वर गेलेली आहे आणि तो जो मेल लंगूर आहे, त्यांच्या ग्रुपचा जो लीडर आहे तो वर तिथे आहे का हे ती बघते आहे. आणि तिने एक तो जो दृष्ट मेल लंगूर आहे तो तिथे कुठे दिसतोय का बघितलं. आणि जे प्रकरण घडलं होतं ह्याच्या आधी की त्या बेबी लंगूरला बायटिंग वगैरे चालू होतं मेल लंगूरकडून, तर त्या प्रकरणाच्या अपोजिट बाजूला म्हणजे तिने निर्णय काय घेतला की ती परत त्या ग्रुपमध्ये गेलेली नाही आहे, ती बाजूला गेली त्या लोकांपासून, त्यांच्या ग्रुपपासून. हा निर्णय तिने घेतलेला आहे. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interprecious communication and mutual trust in indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. सी हिअर काय सांगतोय लेखक, तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये जाता त्यावेळेला त्या प्राण्यांना खाऊ घालता ना, मग ओनली फूड इज नॉट मीनिंग ऑफ कम्युनिकेशन. तर काय काय असतं, ट्रस्टसुद्धा असतो, विश्वास, कंपॅजिशन म्हणजे करुण भावना पण असते, कंपॅशन करुण भावना असते, त्याच्यानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग समजून घेणे, एकमेकांना समजून घेण्याची पण भावना असते. Then 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of the special kind. See here, मगाशी मी एक्सप्लेन केलं त्यानुसार की ही जी घटना घडली होती त्यावेळेला लेखक छोटा मुलगा होते, पण आता ज्यावेळी ते हे लिहित आहेत त्यांची आठवण त्यावेळेला ते एक वयस्क व्यक्ती आहेत. त्यांचं आता एज काय सांगितलं, त्यांनी स्वतःहून त्यांचं एज सांगितलं आहे 70 years old. ते 70 वर्षांचे आता आहेत. आणि हे जो त्यांची जी आठवण आहे ती फोंड म्हणजे ठळकपणे, अगदी ठळकपणे त्यांना स्पष्टपणे ही आठवते. काय आहे, एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. कोणी लिहिलेलं आहे याचे लेखक आहेत तपन मुखर्जी. तर अशा पद्धतीने हा धडा इथे संपलेला आहे. तुम्हाला आणखीन लेसन्स हवे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला आणखीन कोणकोणते लेसन, एक्सप्लेनेशन हवे आहेत, कोणकोणत्या धड्यांचे किंवा सर्वच धड्यांचे क्वेश्चन अँड आन्सर तुम्हाला हवे आहेत. तुम्हाला ते पुरवले जातील. थँक्यू.